हे बघा तिकडं, हे बघा भाजी, तिकडे कढी. नाही 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 ते मगाच सांगितलं मी. ते कढई बनणं म्हणजे कोणतेही धार्मिक कार्यक्रमाच्या पूर्वी काही नाही, मस्त जेवायला बसलो आणि हे देऊळ तुम्हाला दाखवायचं. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपले आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये. बघा मी इकडे आलो. हे आहे एक देवस्थान, आमच्या गावाच्या आसपास एक देवस्थान आहे, म्हणजे भोडकेश्वर देवस्थान आहे. इथे माझा एक लहान भाऊ आहे, चुलत भाऊ, त्यांचं जेवण आहे. तर त्या निमित्ताने एवढी मंडळी इथं आली आहे. तर आता हे बाया स्त्रिया इथं काही कामधाम करत आहे, कणिक मळण्याचं काम करत आहे. तिकडे स्वयंपाक चालला आणि इकडे आमची मंडळी आहे, नातेवाईक आहे, भावकीतली मंडळी आहे. बाहेर तिकडे काही झोपून आहे, तिकडे काही इथं बसून आहे, गप्पा गोष्टी चालू आहे. जबरदस्त असं रमणीय वातावरण आहे, सुंदर वातावरण आहे. हा व्हिडिओ पहा, तुम्हाला दाखवतो थोडक्यात तिथलं वातावरण कसं आहे. तर एक दिवस संपूर्ण व्हिडिओ या देवस्थानाविषयी तुम्हाला दाखवतो. कारण तर देवस्थान हे इथेच नाही, देवस्थान तसं तिकडे सुद्धा आहे. तिकडे एक नदी सुद्धा आहे, गरम पाणी झाले, अशा अनेक गोष्टी आहेत. तर पुढचा भाग दाखवतो. कारण आपला आजचा हा व्हिडिओ फक्त मी कशासाठी आलो, भोजनासाठी आलो. इथं कार्यक्रम आहे जेवणाचा, भोजनासाठी आलो. म्हणून तुर्तास मी भोजनाचाच कार्यक्रम आणि भोजनाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत. आता सुमित्रा लागली, कणिक मळायला लागली. बाकीच्या मुली सुद्धा आहे, चंद्रपूजा. तुम्ही चंद्रपूजा हो का तुम्ही? अरे का चंद्रपूजा मुली हो या. आता चालू आहे आता स्वयंपाकाची तयारी. हे बघा तिकडं तो आपला लहान भाऊ आहे, चुलत भाऊ, त्यांचा स्वयंपाक आहे. तर तो फटाफट हे बघा आता चालू आहे आता स्वयंपाक. बाया लागल्या आपल्या कामी, ज्याला जे काम मिळेल ते काम करण्यामध्ये सर्व व्यस्त आहे. आणि तिकडं चिवडा वाटण्याची सुद्धा तयारी चालली वाटते. हे बघा चालू आहे भाजी हे भाजी बनता का? भाजी भाजी आलू वांग्याची भाजी नाही. तिथं काय हे कढी वा इकडं भात बनला, कढी आहे, गोड वरण हे चालू कढीची, गोड वरण चालू आहे आता मस्त पैकी स्वयंपाकाची. आणि सभोवताली हे असं असं वातावरण आहे. हे बघा आणि तिकडं खोल जागा आहे, दरी असल्यासारखं आहे. आणि तिकडं नदीचा उगम आहे, तिकडं सुंदर जबरदस्त नदी आहे. तिकडं गरम पाण्याची घरे सुद्धा आहे. जबरदस्त वातावरण आहे. एक दिवस तुम्हाला दाखवतो निसर्ग सौंदर्याच्या वातावरणामध्ये. असं हे मंदिर आहे, एक मंदिर, आणि तिकडे सुद्धा एक मंदिर आहे. नंतर तुम्हाला एक दिवस दाखवतो मंदिर कसं आहे. तर आजचा विषय आपला हाच आहे. पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आता हे भोजन वगैरे असं तसं आज आहे, इकडं तुम्हाला दाखवतो. कढई बनवत आहे. गावाकडची ही एक परंपरा आहे, याला म्हणते कढई. हो द्या आता कॉमेडी. कोणती कॉमेडी हो? हा कोणती कॉमेडी वा त्याची? चालू आहे कॉमेडी आता. आणि इकडे आता आली, आता आटपट भाजी बनवण्यात आली. हे बघा भाजी, तिकडे कढी नाही, भात पहिलं बनलेला आहे. भजे कोणा भजे आता भजा येतात, भज्याची तयारी चालली आहे. भजे बनवण्याची तयारी चालली आहे. अनेक वस्तू बनवायच्या आहे. तिकडे पुन्हा आहे काहीतरी वर्दळ चालू आहे. कढई बनवतात तिकडे कढई. चला आता आपण तिकडे जाऊया. म्हणजे नेमकी कढई हा शब्द का वापरला मी, म्हणजे ही एक गावाकडची संस्कृती आहे, तुम्हाला कळेल. कडे चालू आहे पोळ्या बनवण्याची तयारी. नाही 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 ते मगाच सांगितलं मी. ते पुन्हा सांगायचं आहे संस्कृती मगा. हे बघा इकडे चालू आहे कढई बनणं. कढई बनणं म्हणजे प्रसाद बनवणं.
कोणतेही धार्मिक कार्यक्रमाच्या पूर्वी जो प्रसाद बनवला जातो त्याला म्हणते कढई. ही एक गावाकडची संस्कृती आणि परंपरा आहे. इकडे स्वयंपाक अन्न चालू आहे. झालेला स्वयंपाक इकडे पद्धतशीरपणे इकडून इकडं अन्न चालू आहे. कोण आले तुमच्या पोळ्या? आमच्या पुढे आल्या बायका आले का? गावाच्या जवळच तर आल्या. हां, आता आम्ही गल्लीत आलो. जवळच तर आल्या गावाच्या. हो दे मग येऊ दे जवळ. हे माझी चुलत बहीण. कदाला आता मनीषा काही नाही मस्त. मस्त आहे. हा निशा नाही निशा दिशा नाही. अरे का? हां, असं ठीक आहे. जेवायला बसलो आणि हे बघा जेवणामध्ये भात, गोड वरण, पोळी, कढी, आलू वांग्याची भाजी, भजे आणि काय काय अनेक गोष्टी आहे. आणि इकडं बाकीची मंडळी पण बसलेली आहे. आता जस्ट आपलं जेवण झालं. बाया जेवण करायचे, सुमीचं पण जेवण करायचे. हाय वाटते सुमीचं बसलो काय तिकडे जेवण करायचं आहे. जबरदस्त जेवण झालं. आता बसलो बायाची वाट पाहत. बाया झालं का मग जायचं आपल्या घराकडे. इथं सुद्धा एक देऊळ आहे पण ते देऊळ तुम्हाला दाखवायचं आहे. नंतर एक दिवस ते टूर घडवून आणतो तुम्हाला देवळाचा स्पेशल. आता हा व्हिडिओ कसा आहे, मी जेवणासाठी आलो स्पेशल म्हणून हा व्हिडिओ स्पेशल तुम्हाला जेवणाचा दिसला. संध्याकाळ झाली. आता मी चाललो घराकडे. तुम्ही त्याला पाठवून दिली पहिलंच भावाच्या गाडीवर घरी. मी आता चाललो आता पहिलं. आता व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. जेव्हा आमच्या गावापर्यंत गेलो. नमस्कार.